नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में बीड़ सरपंच हत्याकांड और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा अर्बन नक्सल को लेकर दिए गए बयान पर शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने निशाना साधा है और कई गंभीर आरोप लगाए हैं। संजय राउत ने देवेंद्र फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि उन्होंने सोशल मीडिया के जरिए फडणवीस को एक वीडियो भेजा है। उन्हें अर्बन नक्सलवाद की चिंता है, लेकिन बीड़ स्थिति पर ध्यान नहीं देते। बीड़ में 38 हत्याएं हो चुकी हैं। बीड़ में चल रहे अर्बन नक्सलवाद को खत्म करें। यह सवाल है कि फडणवीस और आरएसएस इन घटनाओं का समर्थन कर रहे हैं या नहीं। वहीं मामले को लेकर आरएसएस सहित अन्य कई मुद्दों पर सरकार पर निशाना साधा है। कल्याण मध्ये, अंबरनाथ मध्ये हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा मतदारसंघ आणि जिल्हा, हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे। गेल्या काही काळात विशेषतः यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागामध्ये महिलांवरील अत्याचार, लूटमार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या याचं प्रमाण वाढलंय। गुंडांना कसं अभय दिलं जात आहे आणि या सर्व काळामध्ये लाडके खासदार ते फिरकती नाही। कालची घटना, अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडली आपण पाहिली, ती अत्यंत हृदयद्रावक, धक्कादायक अशीच। हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? का? अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं, मला राजकीय फायदा हवा होता। आता हा जो एक नराधम पकडलेला, ज्याने त्या मुलीची हत्या केली, लैंगिक अत्याचार करून हत्या केली, लक्षात घ्या, त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय? गप्प काय? हा पहिला प्रश्न। बीड मधलं चित्र अत्यंत गंभीर आहे। लवकरच तिथे माननीय उद्धव ठाकरे सुद्धा परभणी आणि बीडला जातील, कधी ते तुम्हाला कळवण्यात येईल। बीड मधलं प्रकार जो आहे हा बिहार मधल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा। गोपालगंज, बरं का, त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे, आरा, अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचं। अपहरण, खंडण्या, हत्या, राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण, एकेकाळी बिहारचं चित्र होतं। आज ते तुम्हाला बीड आणि कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्यात दिसतात। देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवला, आपण तो पाहिला असेल, आपने देखा होगा। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीड मध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे, हा, आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्यात आणि त्या हत्या दाबल्या गेल्या, ते कोण आहेत, कोणी केल्या हत्या, याचा एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीने दिलेली आहे। आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं। आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही ह्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा। त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे। इथे अर्बन नक्षलवादी आहेत, तिथे अर्बन नक्षलवादी आहेत। मग बीड मध्ये कोण आहेत? हा, तुमची पोरं आहेत का? बीड मध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिलं जात आहे? बीड मध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 हत्या झाल्या आणि 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत। त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत। आपण पहा की माझ्याकडे माहिती होती की आज समोर आलेली आहे। 29 तारखेला तिथे एक मोर्चा निघतो
त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही. हा सर्व पक्षीय, सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना, तो अर्बन नक्षलवाद संपवा. कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे, अर्बन नक्षलवाद. पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असेल आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ते अर्बन नक्षलवादी, त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत. ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो. बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हे त्यांनी सांगायला पाहिजे. तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 3-4 बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत. बीडमधल्या हत्याकांडांचा, गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस. एक नाही 2 मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेली आहे, हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे. शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही. मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला? असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही.